असं म्हणतात ना, पृथ्वीवरील फक्त 5% समुद्राचं रहस्य माणसाने उलगडलंय आणि उरलेला 95% भाग अजूनही रहस्यमय आहे, ज्याचं अनेकांना कुतूहल वाटतं. आणि आता अमेरिकेच्या फ्लोरिडा किनाऱ्यावर ड्रायव्हर्सनी समुद्राच्या तळाशी तब्बल 300 वर्ष जुन्या जहाजाच्या अवशेषातून हजारो सोन्या चांदीची नाणी शोधून काढली आहेत. हे तेच जहाज आहे जे 1715 मध्ये स्पॅनिश ट्रेजर फ्लीट म्हणून ओळखलं जायचं. वादळात बुडालेल्या 12 जहाजांपैकी 11 जहाजं बुडाली होती आणि शेकडो खलाशांचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्यामुळे त्याला डेथ फ्लीट असंही म्हणतात. ही मौल्यवान नाणी मेक्सिको, पेरू आणि बॉलिव्हिया येथील स्पॅनिश वसाहतींमध्ये तयार झाली होती. तज्ञ असं सांगतात की या खजिन्यात राजा फिलिप पाचवा याच्या पत्नीच्या हुंड्याचा सुद्धा भाग होता, ज्यामध्ये 74 कॅरेटची पाचूची अंगठी आणि मोत्याचे दागिने सुद्धा होते. आणि सर्वात खास म्हणजे हा खजिना 1715 मध्ये फ्लीट क्वीन्स ज्वेल्स या अधिकृत टीमने शोधला आहे. फ्लोरिडा कायद्यानुसार परवानगीशिवाय खजिना उचलणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे मिळालेले सर्व नाणी आणि दागिने संग्रहालयात जतन केली जाणार आहेत.